वेलकम टू द मंजिल ICS. मित्रांनो, आज आपण कंबाईनसाठी एक इलिमिनेशन टेक्निक पाहणार आहे. तसं बघा, राज्यसेवेसाठी म्हणजे कोर राज्यसेवेसाठी आपण अनेक इलिमिनेशन टेक्निक पाहिलेले आहेत. ज्या वेळेनं त्या इलिमिनेशन टेक्निक मी तुम्हाला शिकवलेल्या, जसं की बघा आपण त्यामध्ये म्हणजे इलिमिनेशन टेक्निक लागू पडतात की नाहीत यासाठी मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल देखील दिलेले. तसंच सेम या ठिकाणी आपण MPSCच्या PYQचा आधार घेऊन आपण पाहणार आहे की ती इलिमिनेशन टेक्निक लागू पडते की नाही पडत. ठीक आहे. ओके. या इलिमिनेशन टेक्निकचा नाव आहे इम्पॉसिबल टू प्रूव्ह. आता ही इलिमिनेशन टेक्निक काय आहे, कशी वर्क करते आपण पाहूया. बघा, जगामध्ये अशा म्हणजे जग म्हणजे बघा आपण अनेक सायंटिस्ट देखील म्हणतात की आजपर्यंत आपण बायोडायव्हर्सिटी जी एक्सप्लोर केलेली आहे तर ती फक्त 5% एक्सप्लोर केलेली आहे. अजूनपर्यंत 95% ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहीतच नाही आहेत. ओके. मग आता हे तुम्ही म्हणाल की सर इलिमिनेशन टेक्निक सांगायला की तुम्ही आम्हाला लेक्चर द्यायला आहे. तर बघा, हे सांगण्याचं देखील एक तात्पर्य आहे, एक सांगण्याचा देखील हा एक उद्देश आहे, ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. बघा, या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने, तांबे आढळते. आता बघा, हे विधान बरोबर आहे का? कारण की बघा, अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने, तांबे आढळत नाही असं म्हणणं खूप कठीण आहे. कारण की बघा, जगाच्या एका जरी कानाकोपऱ्यामध्ये अग्निजन्य खडकामध्ये लोह सापडला तर हे विधान बरोबर होऊन जाईल. ठीक आहे, लक्षात येते. आणि यामध्ये बघा फक्त लोहाचा उल्लेख केला नाही, लोह म्हटले, सोने म्हटले आणि त्यानंतर तांबे देखील म्हटलेला. लक्षात येते का? बघा की म्हणजेच मला म्हणायचं काय बघा की हे विधान चुकीचं ठरवणं हे खूप कठीण आहे. हे काय म्हणा, हे खूप कठीण आहे. कारण की हे विधान चुकीचं ठरवण्यासाठी त्या एक्झामिनरला जगातील सर्व कानाकोपऱ्यातील अग्निजन्य खडक तपासून पाहायला पाहिजे. लक्षात येते का? म्हणजेच बघा, थोडक्यात काय की आपण एक MPSCचा प्रश्न पाहत असताना एक प्रश्न पाहिलेला बघा. त्यामध्ये आय थिंक प्रश्न होता की महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर प्रश्न होता आणि महाराष्ट्रामध्ये कोणती नदी प्रणाली सापडत नाही असा तो प्रश्न होता. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये म्हणजे किती मोठा ते महाराष्ट्र आहे. ठीक आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एखादी नदी प्रणाली सापडत नाही असं सांगणं खूप कठीण आहे. ओके. म्हणूनच बघा की असे विधान जे असतात तर त्यांना शक्यतो तुम्ही बरोबर मानलेलं हे कधीही संयुक्तिक ठरते. त्यानंतर तिसरं विधान बघा, रूपांतरित खडकामध्ये अभ्रक, गार्नेट यांसारखी खनिजे आढळत नाहीत. आता अगेन बघा, नाहीत म्हणले म्हणजे हे विधान चुकीचं आहे का? कारण की बघा, जगातील एका जरी रूपांतरित खडकामध्ये अभ्रक सापडलं, गार्नेट सापडलं तर लक्षात येते का? म्हणूनच हे विधान काय आहे, चुकीचं आहे. तसंच सेम बघा, स्तरित खडकामध्ये चून खडक आणि जिप्सम यांसारखी खनिजे आढळतात. अगेन सेम बघा, जगातील इतका मोठा जग आहे. ठीक आहे. त्यातील एखादरी स्तरित खडकामध्ये हे चून खडक सापडला, जिप्सम सापडला तर हे विधान बरोबर होऊन जाईल. लक्षात येते का? म्हणूनच बघा, काही गोष्टी ज्या असतात ना तर त्या प्रूव्ह करणे तर त्या काय तर त्या डिस्प्रूव्ह करणे की असं सापडतच नाही म्हणणे खूप कठीण असते. त्यामुळे तुम्ही त्यांना काय करत चला की बरोबर मानून चला. ठीक आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? आता बघा, आपण वाचूया. या टर्म किती ब्रॉड आहेत बघा. काय सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. ठीक आहे. आता बघा, अर्थसंकल्पामध्ये तुम्ही कोणता ऑप्शन निग्लेक्ट करणार मला सांगा. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसमावेशक विकासाबाबत चर्चा केलेली नाही असं म्हणणं किती कठीण आहे. लक्षात येते. म्हणजे बघा, अर्थसंकल्पाच्या एका जरी पानावर कोठे जरी सर्वसमावेशक विकासाबाबत बोलणं म्हणजे कुठेतरी मेन्शन केलं असेल तर बघा, आपण हे कसं म्हणू शकतो की सर्वसमावेशक विकास अर्थसंकल्पामध्ये नमूदच नव्हता. हरितवाढ किती ब्रॉडर कन्सेप्ट आहे. ठीक आहे. युवा शक्ती, आर्थिक केंद्र म्हणजेच यापैकी एकाही गोष्टीला आपण ही बाब अर्थसंकल्पामध्ये नमूद नाही किंवा प्रायोरिटाईज याला दिलेलं नाही असं सांगू शकत नाही. म्हणूनच बघा, या ठिकाणी ABCD हे चारही विधाने काय असतील, बरोबर असतील. ठीक आहे. लक्षात येते. म्हणजेच काय बघा की एखादी गोष्ट ही डिस्प्रूव्ह करणे की ही गोष्ट नव्हतीच असं शुअर सांगणे खूप कठीण असते. त्यामुळं ते विधान बरोबर असेल असं आपण काय करतो, कन्सिडर करतो. लक्षात येते. ठीक आहे. अशाच पद्धतीनं एक क्वालिटी कंटेंट आपल्या मंजिल ICS या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. जर तो तुम्ही पाहिलेला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये इलिमिनेशन टेक्निक आहे. त्यानंतर 2025च्या
प्रिलिम्सच्या आधी मी हे काही चीट कोडचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश केला. या व्हिडिओला बघा 10,000पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला आहे. कमेंट देखील विद्यार्थ्यांच्या चांगल्या आहेत. हा देखील तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळेल, फायदा होईल. असं सेम बघा सायन्स रिलेटेड व्हिडिओ आहे. आगे नाही बघा छोटीशी ॲडव्हर्टाईज आहे की आपल्या ॲपवर मंजिल ICS असा ॲप आहे, ठीक आहे. या ॲपवर आपण पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी हा कोर्स लॉन्च केलेला आहे. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, जो तुम्हाला कंबाईन प्लस ग्रुप Cसाठी देखील काय आहे फायदेशीर ठरू शकतो. या कोर्सचं वैशिष्ट्य काय माहिती आहे तुम्हाला? हा कोर्स बघा फक्त 99 रुपयामध्ये अवेलेबल आहे. प्लस या कोर्सला तुम्हाला म्हणजे जर का तुम्हाला या कोर्सचा कंटेंट नाही आवडला तर मी तुम्हाला 100% रिफंड देण्याची ग्वाही देत आहे. तुम्ही यावरूनच म्हणजे या रिफंड पॉलिसीवरूनच कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. नक्की तुम्ही हा कोर्स ट्राय करा. आपण यामध्ये काय करतो बघा, स्टडी देखील इथेच करतो आणि ॲक्टिव्ह रिकॉल थ्रू त्याची रिव्हिजन देखील त्या कोर्समध्येच होऊन जाते. म्हणजे फक्त 11 तासांच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पॉलिटी विथ ट्रिक्स आणि लक्षात देखील कसं ठेवायचं हे देखील मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हा कोर्स तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यासाठी बघा ॲक्च्युली हा कोर्स 149 रुपयाला आहे. जर का तुम्ही MPSC 26 असं जर का कुपन कोड टाकलात तर हा तुम्हाला कोर्स 99 रुपयाला अवेलेबल होऊन जाईल. तर नक्की हा कोर्स ट्राय करा. फायनल फेजमध्ये एक रिव्हिजन देण्यासाठी तुम्हाला नक्कीच हा कोर्सचा फायदा होईल. थँक्यू.